येस, तर ज्यामध्ये आपण टॉपिक नंबर 1 बघायला सुरुवात केली होती, बरोबर. तर टॉपिक नंबर 1चं एकदा झालेल्या भागाचं रिव्हिजन करूया, की ज्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी कॅल्क्युलेशन करायला शिकायच्या आहेत. एक मीन आहे, मेडियन आहे आणि तिसरा मोड आहे. ठीक आहे, 3 आहेत, मीन आहे, मेडियन आहे आणि मोड आहे. राईट. तर यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, की यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला कॅल्क्युलेशनच्या अगोदर डेटाचे टाईप आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ डेटा. ठीक आहे, तिथे डेटाचे काय आहेत, टाईप आहेत. तर पहिला टाईप कुठला बघितलेला आपण, तर पहिला टाईप मित्रांनो आपण यामध्ये बघितला, जो की आहे आपला अनग्रुप्ड डेटा. अनग्रुप्ड डेटा काय असतो, की ज्या वेळेला एखाद्या एक नंबर सिरीज दिलेली असते, अशी 70, 60, 80, ज्या वेळेला एक नुसती नंबरची सिरीज आपल्याला प्रोव्हाइड केलेली असते, तो डेटा मित्रांनो आपला आहे अनग्रुप्ड डेटा. ओके. त्यानंतर आपण दुसरा डेटा बघितलेला होता, जो होता आपला डिस्क्रीट डेटा. ओके. डिस्क्रीट डेटामध्ये आपण काय बघितलं, की ज्या वेळेला एखादा घटक आणि त्या घटकाची फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड केलेली असते, ज्या वेळेला त्याचे वारंवारता आपल्याला दिलेली असते, त्यावेळेला त्याला म्हणतात डिस्क्रीट डेटा. ज्यामध्ये एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत, की एका फॅमिली आहे, फॅमिली नंबर 1 मध्ये 5 लोक आहेत. राईट. त्यानंतर फॅमिली नंबर 2 मध्ये 4 लोक आहेत, 3 मध्ये 7 लोक आहेत. तर दिस इज अन एक्झाम्पल ऑफ डिस्क्रीट डेटा. राईट. आणि त्यानंतर आपण बघितलेला कंटिन्युअस डेटा. कंटिन्युअस डेटामध्ये कसा असतो, की एक्स जो आहे तो एक्स तुम्हाला क्लासमध्ये दिला जातो. ओके. आणि त्याची फ्रिक्वेन्सी मग आपण म्हटलं 0 ते 100 रुपये इन्कम असलेले 9 लोक आहेत. ठीक आहे. 100 ते 200 रुपये इन्कम असलेले 12 लोक आहेत. 200 ते 300 इन्कम असलेले 15 लोक आहेत. आणि 300 ते 400 इन्कम असलेले 4 लोक आहेत. सो हे डेटाला प्रेझेंट करायचं किंवा डेटाला रेकॉर्ड करायचं एक आपलं टेक्निक आहे, ज्याला आपण टाईप ऑफ डेटा म्हणतो. ठीक आहे. तर आज सुरुवातीला आपण सुरुवात करायची आहे, ती सुरुवात करायची आहे मीन कॅल्क्युलेशन पासून. ओके. पहिल्यांदा आपल्याला मीन कॅल्क्युलेट करायला शिकायचं आहे. ओके. तर सगळ्यांनी हेडिंग टाका, कॅल्क्युलेशन ऑफ मीन. ठीक आहे. हेडिंग टाका, कॅल्क्युलेशन ऑफ मीन. ओके. आणि त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला मीन जो शिकायचा आहे तो शिकायचा आहे अनग्रुप्ड डेटाचा. पहिला आपला टाइप्स ऑफ डेटा कुठला आहे, तर आहे अनग्रुप्ड. तर इथं ए टाईप जो आपल्याला बघायचा आहे दॅट इज अनग्रुप्ड डेटा. जो बघायचा आपल्याला अनग्रुप्ड मित्रांनो डेटा. राईट. ओके. चलो. सो अनग्रुप्ड डेटामध्ये त्याचा पहिल्यांदा आपण काय शिकूया, फॉर्म्युला शिकूया. ठीक आहे. मीनचा पहिल्यांदा फॉर्म्युला शिकूया. फॉर्म्युला आहे त्याचा, मीनला मित्रांनो म्हटलं जातं एक्स बार. स्टॅटिस्टिक्स मध्ये प्रत्येक गोष्टीला एक सिम्बॉल तिथं दिलाय. तर मीन म्हणजे ऍव्हरेजचा जो सिम्बॉल आहे तो आहे एक्स बार. एक्स लिहायचं तुम्हाला आणि त्याच्या डोक्यावर रेष आहे, दॅट इज एक्स बार. ओके. त्याचा फॉर्म्युला आहे समेशन एक्स डिवायडेड बाय एन. समेशन एक्स डिवायडेड बाय एन. राईट. ओके. तर आपण इथं बघूया एक्झाम्पल नंबर 1. ठीक आहे. याचं बघूया आपण इथं एक्झाम्पल नंबर 1. ओके. एक्झाम्पल आपण 1 जे आहे ते एकदम सिम्पल घेऊया, ज्यामध्ये एक्झाम्पल दिले तुम्हाला 4, 6, 8, 5, 3 आणि 2. ठीक आहे. हे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. याचा आपल्याला मीन कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. समेशन एक्स अपॉन एन. आता हे समेशन, ठीक आहे, आता याचा थोडासा अजून डिटेलमध्ये अर्थ सांगतो तुम्हाला. याचा अजून तुम्हाला थोडासा डिटेलमध्ये अर्थ सांगतो. हे जे आहे हे चिन्ह आहे, याला म्हणतात समेशन. ठीक आहे. याला म्हणतात सम. सम म्हणजे मित्रांनो बेरीज. सम म्हणजे ऍडिशन, सम म्हणजे बेरीज. समेशनचा हा चिन्ह आहे. ठीक आहे. एक्स म्हणजे नंबर ऑफ म्हणजे डेटा जो काय आपल्याला दिलेला आहे, आणि एन जो आहे तो एन आहे तुमचा नंबर ऑफ, इथं एन म्हणजे आहे नंबर ऑफ आयटम्स. किती आयटम्स तुम्हाला दिलेत हे तुमचा मेन फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मीनला एक्स बार म्हटलं जातं आणि त्याचा फॉर्म्युला काय दिलाय, समेशन एक्स डिवायडेड बाय एन. समेशनचा अर्थ होतो सम, समेशनचा अर्थ होतो बेरीज, आणि एन म्हणजे काय, एन म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किंवा नंबर ऑफ आयटम्स. आणि तुम्हाला हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथं. ओके. दिस इज युअर एक्झाम्पल नंबर फर्स्ट. ठीक आहे. याला आपण असं लिहिलं तर कन्फ्युजन होईल आपलं. दिस इज युअर एक्झाम्पल. ओके. त्यामध्ये हे दिले. ओके. सो आता ह्याचा आपल्याला काय करायचं, एक्स बार कॅल्क्युलेट करायचं. सिम्पल आहे, मी तुम्हाला शिकवतो. जस्ट एकदा बघा, 1-2 मिनिटात तुम्हाला लगेच कळून जाईल, काही अवघड यामध्ये नाहीये. सो एक्स बार इज इक्वल टू, फर्स्ट फॉर्म्युला लिहायचा आहे, समेशन एक्स डिवायडेड बाय एन.
ज्यामध्ये तुम्हाला किमती दिलेल्या आहेत त्याची सगळ्याची बेरीज करायची आहे. 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 5 अधिक 3 अधिक 2 डिवायडेड बाय, आता हे डिवायडेड बाय एन. एन म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. किती संख्या आहेत या? 1 2 3 4 5 6. टोटल आपल्या संख्या आहेत 6, राईट. तर याला 6 ने डिवाइड करायचं आहे. तर हे बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह घ्या. बेरीज याची किती येते बघा. 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, 18 आणि 5 23, 23 आणि 3 26, 26 अधिक 2 28. तर याची टोटल येते 28 डिवायडेड बाय 6. ठीक आहे, 28 डिवायडेड बाय 6. तर किती उत्तर येतं? त्याचं उत्तर किती येतं सांगा. 6 चोक 24, 24 आणि 4 28, 6 35, 6 7 36, 36 आणि 4 40, परत एकदा 6 6 36. 4.66 येते का बघा. मी तोंडी कॅल्क्युलेट केले. 4.6. आयच्या आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. सो या पद्धतीनं अनग्रुप्ड डेटाचा मीन जो आहे तो मित्रांनो कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे, सगळ्यांनी एवढं लिहून घ्या. सगळ्यांनी एवढं लिहून घ्या. स्क्रीनमध्ये जे काही तुम्हाला दिसतंय ते सगळ्यांनी एकदा लिहून घ्या. कळालाय का एकदा जस्ट मला सांगा. कळालं नसेल तर मला सांगा, मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. एकदम सिंपल आहे, एकदम बेसिक आहे, काही यामध्ये अवघड नाही आहे. लिहून झालं की एकदा मला सांगा, सो दॅट आपण पुढे कंटिन्यू करूया. दुसरं एक्झाम्पल बघूया. येस, फायनल आन्सर मला सांगा. हे तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, आणि मला फायनल आन्सर सांगा. एक एवढं करा सो दॅट आपण पुढच्या टाईपचा डेटा करतो. हे एकदम सोपं आहे. दिलेला डेटा आहे त्याची टोटल करायची आहे आणि किती संख्या दिल्यात त्यानं फक्त तुम्हाला डिवाइड करायचं. दॅट्स इट. हे सगळे आहेत ना. 1005 अधिक 2143 3592 प्लस 956 प्लस 687 डिवायडेड बाय 3 आणि 2 5 डिवायडेड बाय 5 करायचं आहे. सो दॅट यू विल गेट अ फायनल आन्सर. येस, साक्षीनं आन्सर दिलेला आहे, वैष्णवीनं दिलेला आहे, सेम आहे. सिद्धार्थ सेम आहे, आयेशा सेम आहे. 1676.6. मधुरा, वैष्णवी, समृद्धी. राईट राईट राईट. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. ओके, व्हेरी गुड. चलो, सो परवेज बरोबर आहे बाळ. व्हेरी गुड. चलो, काही हरकत नाही, तुमचं बरोबर आहे बाळ. ओके, सो मला वाटतंय की हा टाईप आहे, हा एकदम सोपा आहे. बरोबर, यामध्ये काही नाही. दिलेला टोटल करा आणि किती संख्या त्याने डिवाइड करा, एवढंच तर आहे यामध्ये. तर हे खूप सोपं आहे. तर हा पॉईंट ऍज अ बेस पॉईंट म्हणून फर्दर टॉपिक मध्ये तुम्हाला लागतो. म्हणजे पुढचे जे टॉपिक आहेत ना, डिस्पर्शन असेल, कोरिलेशन असेल, रिग्रेशन असेल, तिकडं परत आणि तुम्हाला हे सगळं लागणार आहे. ओके, चलो. सो आता सगळ्यांनी लिहा बी पॉईंट. सगळ्यांनी लिहा बी पॉईंट. दुसऱ्या टाईपचा डेटा, दॅट इज डिस्क्रीट डेटा. डिस्क्रीट डेटा. तर डिस्क्रीट डेटा जो आहे त्याचा आपल्याला हे करायचं. तर डिस्क्रीट डेटा समजण्यासाठी पहिल्यांदा डिस्क्रीट डेटाचा फॉर्म्युला समजून घ्या. फॉर्म्युला काय आहे? एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ एक्स डिवायडेड बाय एन. ओके, आता एफ म्हणजे काय आहे हियर. एफ म्हणजे काय आहे? तर एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. ओके, एक्स म्हणजे काय आहे? एक्स म्हणजे गिव्हन डेटा असतो. ओके, एन म्हणजे काय आहे? तर एन म्हणजे आहे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. यस, एन म्हणजे काय? नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, राईट. तर तुम्हाला काय करायचं आहे? तर इथं डेटा दिलेला असेल एफ एक्स, त्याला एफ एक्स करायचं आहे. ठीक आहे, आता कसं करायचं ऍक्च्युअली आपण त्याच्यामध्ये बघूया. हे आपल्या काही नोट्स आहेत यामध्ये बघा. तुम्हाला इथं दिले, हे बघा, हे दिले कॅल्क्युलेट मीन मेडियन नोट फॉर द फॉलोइंग अँड देन फर्स्ट तुम्हाला हा दिलेला इथं एक्स आणि एफ 1 2 3 4 5. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो. आपण इथं हे करूया. हे लिहून झाले का बघा एवढं. फॉर्म्युला लिहिला का सांगा सगळ्यांनी. फॉर्म्युला आणि फॉर्म्युल्यामध्ये जे काही कंटेंट्स आहेत त्याचा अर्थ काय आहे ते महत्वाचं आहे. काही गडबड नाही आहे, काही गडबड नाही आहे. लिहिले काय हे सांगा सगळ्यांनी एकदा मला. यस आयशा, वैष्णवी, यस समृद्धी, मधुरा, वैष्णवी. ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके मित्रांनो, थँक्यू.
चलो काही हरकत नाही. सो दॅट आपण मग इथं थोडं एक्झाम्पल जे आहे ते आपण इथं बघूया. ओके, ते तुम्हाला एक्स दिलाय आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिलाय. ठीक आहे, एक्स कसा दिलाय तर एक्स असा दिलाय तुम्हाला 1 2 3 4 5 राईट. आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 6 5 4 3 10. येऊन घ्या सोबत. ओके, सो दिस इज अ गिवन डेटा. दिस इज अ गिवन डेटा. नाव याचा तुम्हाला मीन कॅल्क्युलेट करायचा आहे. तर याचा तुम्हाला मीन कॅल्क्युलेट करायचा आहे. तर आता बघा पहिल्यांदा पहिली स्टेप काय आहे. पहिली स्टेप आहे आपल्याला याच्यासाठी लागतो एफ एक्स. एफ एक्स म्हणजे काय तर एफ एक्स म्हणजे एफ आणि हा एक्स यांचा गुणाकार. ओके, हे जे एफ कॉलम दिलाय फ्रिक्वेन्सी दिली आणि एक्स दिले यांचा गुणाकार. आता इथं बघा 6 1 6 5 गुणिले 2 10 4 गुणिले 3 12 3 गुणिले 4 12 आणि 10 गुणिले 5 10 गुणिले 5 येतात 15 आणि यांची करायचे टोटल. एफ एक्स ची करायचे टोटल. तर टोटल करूया 15 आणि 10 25 आणि 2 27 27 आणि 10 37 37 आणि 2 39 39 आणि 10 49 आणि 49 आणि 6 येतात 55. ठीक आहे, म्हणजे हे झाले तुमचे समेशन एफ एक्स. ओके, तर एफ एक्स कॅल्क्युलेट केला. लिहा माझ्या बरोबर मित्रांनो. 50 सॉरी माय मिस्टेक. येस बरोबर आहे. येस आय एम सॉरी. राईट, मी काहीतरी चुकीचं वाचलं. राईट, इथं मिस्टेक इज हिअर. हे गुणाकार रॉंग आहे. 10 गुणिले 5 दिस इज 50. ओके, सो टोटल किती येते बघा 50 आणि 10 60 60 आणि 10 70 70 आणि 10 80 80 आणि 4 84 आणि 6 90 येते. 90 येते इज इक्वल टू समेशन एफ एक्स. राईट. ओके, चलो. सो आता एवढं झाल्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी कॉलमची पण टोटल करायची. फ्रिक्वेन्सी कॉलमची पण टोटल करायचं. बघा 10 आणि 3 13 13 आणि 4 17 17 आणि 5 22 22 आणि 6 28. सो हे 28. हा आला तुमचा यन. यन म्हणजे काय असतो तर फ्रिक्वेन्सीची टोटल आणि एफ एक्स ची टोटल ऑलरेडी तुम्ही केलेली आहे. राईट. चलो, सो आपण याला इकडे सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह याला असा करायचा आहे एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ एक्स डिवायडेड बाय एन. सो एफ एक्स काय आहे तुमचा एफ एक्स आहे तुमचा 90 डिवायडेड बाय एन किती आहे एन आहे 28. तर याचा आन्सर मला सांगा काय येतं. ओके, एकाने सांगितलंय समृद्धी. मधुरा बरोबर आहे. वैष्णवी बरोबर आहे. वैष्णवी बरोबर आहे. वैष्णवी भरपूर दिसतात. 3 वैष्णवी आहेत. परवेज आयशा 3.21 येत आहे. राईट राईट राईट, व्हेरी गुड. येस साक्षी 3.21. कळालं का तुम्हाला. कळालं का बघा. एक्स आणि एफ दिला असेल त्यामध्ये तुम्हाला एफ एक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, अँड देन तुम्हाला त्यामधलं 2 गोष्टी मिळतील. एफ एक्स ची टोटल जी असेल समेशन एफ एक्स अँड देन एन इज इक्वल टू एफ ची टोटल. एफ ची टोटल करा तुम्हाला एन भेटेल. राईट. चलो, नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो आपण. मला वाटतं हे झालं असेल तुमचं तर. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 2. एक्स मध्ये दिले 10 ते 50. ओके, इथे लिहून घ्या. दिस इज एक्झाम्पल नंबर 2. एक्स दिलेला आहे 10 20 30 40 50 आणि हा एफ दिलेला आहे. एफ किती दिलाय बघूया इथं. 21 15 6 8 10. 21 15 6 8 10. ठीक आहे. सो दिस इज अ गिवन प्रॉब्लेम. याला सॉल्व्ह करायचं आहे. फर्स्ट काय करणार तर फर्स्ट आम्ही इथं एफ एक्स कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे ना. फर्स्ट आम्ही काय करणार एफ एक्स कॅल्क्युलेट करणार. तर एफ एक्स कॅल्क्युलेट करूया. बघा एफ एक्स मध्ये काय येतं 21 गुणिले 10 210. 15 गुणिले 2
300 हे 300 येणार आहे. 6 त्रिक 18 म्हणजे हे 180 येणार आहे. 8 चोक 32 320 येणार आहे. आणि 10 गुणिले 50 हे 500 येणार आहे. ओके, याची टोटल करा. टोटल करा किती येते बघा. माझी बरोबर आहे का बघा. माझी बरोबर आहे का बघा. साक्षी फायनल आन्सर. अच्छा, व्हेरी गुड. मधुरा 1510 उत्तर बरोबर आहे. समृद्धी 302 कशाची येते. याची फ्रिक्वेन्सी टोटल करूया बघा. इथे किती येतात. 20 आणि 10 30 30 आणि 5 35 आणि 36 36 आणि 6 42 42 आणि 8 50 आणि 10 60 हे येतात 60. हा येतो तुमचा एन. ठीक आहे ना, हा येतो तुमचा एन. आता इकडं एक्स बार इज इक्वल टू समेशन एफ एक्स डिवायडेड बाय एन. ओके, सो समेशन एफ एक्स किती आहे बघा. 1510 डिवायडेड बाय एन किती आहे 60 आहे. So now tell me the final answer. Now tell me the final answer. समृद्धी, परवेज, आयशा, शिफा, वैष्णवी पवार, सिद्धार्थ, मधुरा, वैष्णवी पाटील, वैष्णवी पवार, वैष्णवी पवार आन्सर बघा चेक करावा. चुकले. वैभवी बरोबर आहे. 25.116 25.16 राईट. व्हेरी गुड गाईज, खूप छान. 25.16. ओके, 25.16. चलो, व्हेरी गुड, खूप छान. ओके, तुम्हाला हे लवकर समजलेलं आहे. छान. आता एक्झाम्पल नंबर 3 जे आहे ते एक्झाम्पल नंबर 3 मी तुम्हाला सोडवायला देतो. एक्स लिहा आणि एफ लिहा आणि हे सॉल्व्ह तुम्ही करायचं आहे आणि मला ह्याचं डायरेक्ट आन्सर सांगायचं आहे. ओके, बघा एक्झाम्पल काय दिलं. इथं 3 नंबरचं बघा, थोडं मोठं आहे त्याचं बघूया का. 1 ते 7 आहे. 1 to 7 लिहा. एफ मध्ये लिहा 1 ते 7. एक्स मध्ये सॉरी, एक्स मध्ये लिहा 1 ते 7 2 3 4 आणि फ्रिक्वेन्सी बघूया. दिस वन 51 21 5 58. तेहतीस 26 13. राईट. तुम्ही सोडवा आहे आणि मला फायनल आन्सर सांगा. फायनल आन्सर म्हणजे एक्स बार इज इक्वल टू वॉट. सावकाश करा, काही गडबड करू नका. चलो, तर याचा आन्सर आहे 3.63. मधुरा बरोबर आहे. चलो, नाव आता आपण नेक्स्ट डेटाकडे जाऊया. त्याचा फॉर्म्युला जो आहे तो आज आपण शिकूया म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. ठीक आहे, बघा सगळ्यांनी हेडिंग टाका. सी दॅट इज कंटिन्युअस डेटा. दॅट इज कंटिन्युअस डेटा. ठीक आहे, तर कंटिन्युअस डेटा आपल्याला हे करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला जो आहे तो कंटिन्युअस डेटा हा जो विषय आहे सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मेडियन मध्ये मोडमध्ये किंवा कुठेही एसडीएमडी केवढी कुठेही, तर कंटिन्युअस डेटाचे एक्झाम्पल्स जास्त विचारले जातात. राईट. तर याचा फॉर्म्युला जो आहे तो पहिल्यांदा आपण इथं हे करूया, शिकूया. त्याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो, एक्स बार इज इक्वल टू ए प्लस समेशन एफ डी अपॉन एन इंटू आय. ओके, इंटू आय. ए प्लस समेशन एफ डी अपॉन एन इंटू आय. सो या फॉर्म्युल्यामध्ये नेमकं दिले काय. हिअर ए जे आहे, ए म्हणजे असतो अज्युम्ड मीन. ओके, एफडी काय असतं तर एफडी हे असतं फ्रिक्वेन्सी आणि डिस्टन्स किंवा डेव्हिएशन यांचा गुणाकार. ओके, एन काय असतं तर एन मित्रांनो असतं नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. ओके, आणि आय, आय काय असतं तर मित्रांनो आय असतं आपला इंटरवल. ओके, आय असतो आपला इंटरवल. राईट. हा फॉर्म्युला फर्स्ट व्यवस्थित लिहून घ्या. फॉर्म्युला जो आहे तो व्यवस्थित लिहून घ्या.
तर आता आपल्याला कंटिन्युअस डेटाचा मीन जो आहे तो शिकायचा आहे. तर त्यामध्ये काही बेसिक गोष्टी आपल्याला हे कराव्या लागतात. एक अजून मीन लागतो, एक एफडी समेशन एफडी लागतो, त्याचा इंटरव्हल असतो तो किती आहे बघावा लागतो, एन किती आहे तुमचा तो बघावा लागतो. आणि ऑल टुगेदर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या जेव्हा तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करता तेव्हा तुम्हाला तुमचं आन्सर मिळतं जे असतं तुमचं एक्स बार. ठीक आहे, जे असतं आपलं एक्स बार. राईट, तर लिहिला असेल फॉर्म्युला आहे हो. ठीक आहे, लिहिला असेल सगळ्यांनी. तर ह्याचं जे एक्झाम्पल आहे ते आपण मित्रांनो उद्याच्या सेशनमध्ये तिथं बघायचं आहे. राईट, ठीक आहे. तर आपण उद्याच्याला याचा जो काही पुढचा भाग आहे तो मित्रांनो उद्याच्या सेशनमध्ये कंटिन्यू तिथं करूया.